नमस्कार. आज आपण फॅक्टरीमध्ये आलो आहोत. जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेत तर आपण सोनं कसं चढवतोय, तर वजन वगैरे करून दाखवतोय. वजन परत सोनं चढवल्यानंतर वजन चेक करतोय, तर परफेक्ट सोनं चढलं जातंय. पण हे परफेक्ट अजून कसं परफेक्ट चेक करायचंय, तर आपण याचं करणार आहे टेस्टिंगमध्ये. आपण आता हे जे मंगळसूत्र सोनं चढून झालेलं आहे, तर यातला एक पीस आपण याचं टेस्टिंग करूया. आता हे मंगळसूत्र आपलं सोनं चढून झालेलं आहे. आता आपण काय करूया, का याचं आहे ना सोनं उतरवू. त्याआधी याच्यात जे काळे मणी आहेत ते फोडावे लागतात, म्हणजे ते सोनं परफेक्ट निघेल. त्याच्यात काळ्या मण्याचं वजन वाढणार नाही. आता हे सगळे काळे मणी पूर्ण फोडून ते पूर्ण गोल्डन करून आपण ते ॲसिडमध्ये टाकणार. जी तुम्हाला समोर काचेची एक बिकर दिसतंय किंवा ही भांडं दिसतंय काचेचं, त्याच्यामध्ये आपण हे सगळं कट करून त्याच्यामध्ये टाकणार. आता याच्यामधले सर्व काळे मणी आपण फोडून संपवलेले आहेत. त्याच्यात एकही काळा मणी राहिलेला नाहीये. आता याचे आपण थोडे तुकडे करून करून मग याच्यामध्ये टाकूया, जेणेकरून याला आपण जे नायट्रिक ॲसिडमध्ये टाकणार आहेत तर ते लवकर ॲसिडमध्ये त्याचं कॉपरचं धूर होऊन तो बाहेर निघून जाईल. ते तुम्हाला पुढच्या याच्यात दिसणारच आहे. आता हे झालेले सगळे तुकडे मी ह्या काचेच्या भांड्यात टाकतोय. आता याच्यामध्ये किती सोनं आहे हे बघण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहे नायट्रिक ॲसिड. ते आपण प्रोसेस करूया टेरेसवरती. आता याच्यामध्ये जे आपण टाकलेलं आहे काचेच्या भांड्यामध्ये, आणि हे नायट्रिक ॲसिड आहे, म्हणजे तुम्ही त्याला जे तेजाब म्हणतात, ते आपण याच्यात टाकतोय. याच्यात बघा तुम्ही धूर निघतोय. आता हे कट केलेलं आहे म्हणून पटकन जळणार आहे. जे आता तुम्हाला याच्यामध्ये हिरवं हिरवं थोडंसं हलकं हलकं दिसेल. आता सोनं आहे म्हणून थोडा वेळ लागतो याला जळण्यासाठी. तर हे लगेच स्टार्ट होईल आणि हे याला गरम ठेवावं लागतं, म्हणजे जेणेकरून लवकर ते कॉपर जळेल त्यातलं आणि सोनं त्याच्यातच राहील. तर ही सुरुवात आपण केलेली आहे. आता ही सुरुवात केल्यानंतर ॲक्च्युली जोपर्यंत याचं कॉपर जळत नाही तोपर्यंत याला आपण क्लिअर सोनं झालंय असं सांगता येत नाही. म्हणजे त्याच्यात वजन करताना कॉपरचं वजन सुद्धा यायला नको. म्हणून हे आपण आज रात्री किंवा उद्या सकाळी काढू, म्हणजे जेणेकरून त्यातलं सगळं कॉपर क्लिअर होईल. आता हे सुरुवात झालेली आहे पूर्णपणे व्हायची. आता तुम्हाला दिसेल याच्यामध्ये काही काही सोनं असं वेगवेगळं होताना दिसेल तुम्हाला. आता तुम्ही बघाल का याच्यामधनं धूर निघतोय, तो धूर कॉपरचा आहे. आणि इथं जवळपास बघाल तर सोनं तुम्हाला वेगळं होताना दिसतंय, जे विरघळत नाही आहे ॲसिडमध्ये. ॲसिडमध्ये फक्त कॉपर जळतंय, सोनं जळत नाही. म्हणून आम्ही म्हणतो का तुम्हाला जर खरेदी करताना ॲसिड टेस्ट करायची असेल तर करू शकता. ॲसिडमध्ये टाकलं तरी सोनं खराब होत नाही. तर याच्यामध्ये फक्त कॉपर जळतंय, सोनं जळत नाही. आता तुम्ही याच्यामध्ये बघाल का असे छोटे छोटे त्याचे जे पार्ट्स आहे त्याच्यातनं बुडबुडे येत आहेत किंवा बबल्स येत आहेत. त्याचा अर्थ त्याच्यामधला जो कॉपर आहे तो जळतोय, आणि तो कॉपर जळतो म्हणजे त्याचा धूर होतोय आणि तो बाहेर जातोय एक्झॉस्टच्या. आता तुम्ही जवळनं बघाल ना तर याच्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक तार ज्या आहेत, ज्या मंगळसूत्राचे जे मणी होते त्यात जे गाठवलेल्या तार आहेत ते बघा तुम्हाला सगळ्या वेगळ्या होताना दिसतील. आता ह्या तारांमध्ये कॉपर राहिलेलं नाहीये, तो वेगळा पार्ट झालेला आहे. यामध्ये नायट्रिकचा पॉवर थोडं कमी झालेलं आहे. त्याच्यासाठी थोडं नायट्रिकचं टाकून त्याचा पॉवर वाढवू, जेणेकरून लवकर ते कॉपर जळेल. काचेच्या भांड्यातनं जे कॉपरचं धूर येतंय तोपर्यंत हा कॉपरचा धूर येत राहील, तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. आणि हे धूर जोपर्यंत पूर्णपणे पांढरा शुभ्र येत नाही किंवा काचेचं भांडं पूर्ण क्लीन पांढरा शुभ्र दिसत नाही तोपर्यंत आपण हे थांबूया आणि त्यानंतर आपण सोनं यातलं काढूया. आता याच्यामध्ये क्लिअर झालेलं दिसतंय, तरी पण आपण थोडं ॲसिड टाकून टेस्ट करूया. त्याच्यामध्ये पुढे थोडं कॉपर तर नाही राहिलं किंवा ॲसिडचा पॉवर तर कमी नाही झालेला आहे, चेक करूया. तर एका कॉपरचं धूर येत नाहीये, काचेचं भांडं क्लिअर झालेलं आहे आणि पांढरा धूर येतोय. त्याचा अर्थ याच्यातनं कॉपर पूर्ण जळालेला आहे आणि थोडं
बघाल तुम्ही जवळनं तर याच्यामध्ये तुम्हाला खाली सोनं बसलेलं दिसेल. आता हे आपण थंड करण्यासाठी थोडं खाली ठेवूया, कारण ज्या मशीनवर ठेवलंय ती मशीन गरम आहे, त्याला थंड व्हायला वेळ लागेल. ते आपण खाली ठेवलेलं आहे. थोडं हे भांडं गरम झालेलं आहे, पकडण्या योग्य नाही आहे. ते थोडं थंड झालं का आपण यातलं सोनं काढूया. तुम्ही बघाल तर पूर्णपणे पांढरा धूर चालू झालेला आहे. कॉपर पूर्णपणे जळालेला आहे आणि याच्यामध्ये जे तरंगलेलं आहे ते 24 कॅरेट पूर्णपणे सोनं याच्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये जे ॲसिडची पॉवर आहे ती पॉवर कमी करण्यासाठी आपण आपलं साधं पाणी टाकतोय, जेणेकरून ॲसिडची पॉवर कमी होईल आणि पुढे जर आपल्याला बॉडीला टच झालं तर तेवढं हार्मफुल राहणार नाही किंवा ती स्किन जळणार नाही. याच्यामध्ये हे जे प्लास्टिकची गाळण आहे याच्यामध्ये डबल फिल्टर म्हणून आपण ही एक प्लास्टिकची गाळण आणि ही गाळण लावून आता याच्यातलं जे पाणी आहे ते साईडला काढून घेऊ, म्हणजे सोनं साईडला पडेल किंवा गाळणमध्ये येऊन जाईल. आता याची ॲसिडची पॉवर कमी झालेली आहे. याच्यामध्ये अजून परत पाणी टाकून, कारण सोन्याच्या याच्यामध्ये जे ॲसिडची मात्रा आहे ती पण कमी होईल. त्याच्यामध्ये बघाल तुम्ही तर बारीक बारीक जे कण होते ते याच्यामध्ये आलेले आहे. तुम्ही काचेच्या भांड्यात बघाल तुम्हाला हे सोनं दिसणारच आहे. त्याच्यामध्ये जे तुम्हाला निळं निळं पाणी दिसत होतं ते ॲसिड होतं. आता ॲसिडचं प्रमाण याच्यामध्ये कमी झालेलं आहे. तुम्ही बघाल त्याच्यामध्ये सोनं उतरत चाललेलं आहे. चार पाच वेळेस त्याचं वॉश होऊन जातं आणि ॲसिड पूर्णपणे निघून जातं. त्याच्यामध्ये बघाल ते सोनं पूर्णपणे 24 कॅरेटचं बाजूला झालेलं आहे आणि या पाण्यामध्ये कुठेही सोन्याचं एक कण सुद्धा राहिलेला नाही. याच्यातलं जे पाणी काढायचं, ड्राय करायचं आपल्याला, तर ते आपण ह्या वाटीमध्ये काढू, म्हणजे ते सोनं ड्राय करता येईल आपल्याला. याला जे चिटकलेलं आहे ते सुद्धा आपण काढत आहोत. याच्यामध्ये बघाल तुम्ही पाणी आहे, गोल्ड आहे. याच्यातलं पाणी आपण साईडला करून त्याला ड्राय करायचा प्रयत्न करू. बऱ्याचपैकी याच्यातनं पाणी कमी केलेलं आहे. आता हे आपण ड्रायसाठी या भांड्यावर या मशीनवर ठेवूया. तुम्ही जे बघाल का हे पाणी पूर्ण आता गरम होऊन वाफ होऊन निघतंय. सोनं ड्राय झालं का आपण याचं परफेक्ट वजन करू एक पिलीच्या काट्यावर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण जे सोनं चढवलंय ते ॲक्युरेट आहे का नाही. पाणी पूर्ण संपलेलं आहे, राहिलेलं ते पूर्ण सोनं ड्राय झालेलं आहे. ड्राय झालेलं सोनं आपण व्हाईट पेपरवर घेतोय. तुम्ही वजन बघाल ते 0 आहे बरोबर. आता ही वाटी ठेवली, त्याला आपण पुन्हा वाटीचंही वजन 0 केलं, म्हणजे टेर केलं. आता त्याच्यामध्ये जे ड्राय झालेलं सोनं आहे ते आपण टाकूया आणि परफेक्ट वजन किती आहे हे तुमच्या समोर येऊन जाईल. तुम्ही बघाल तर बेस्ट क्वालिटी आणि रिझनेबल रेट हा फक्त आरजे ज्वेलर्समध्ये. आता ही सगळी प्रोसेस तर तुम्ही बघितलेली आहे. 250 मिलीच्या ऐवजी 260 मिली हे सोनं याच्यामध्ये आलेलं आहे. तर 250 मिली प्लस पेंडल किंवा वाटीचं त्याच्यामधलं सोन्याचं वजन मिळून टोटल 300 मिलीग्राम आम्ही सोनं तुम्हाला देत आहे आणि याची प्राइस आम्ही घेत आहोत तुमच्याकडनं 8,100 ते 8,500 रुपये. तर याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जी किंमत देताय त्याच्यामध्ये सोन्याचे 70% ते 80% पैसे तुम्ही आम्हाला गोल्डचेच देतायत आणि उरलेलं जे आहे रॉचे पैसे, जीएसटीचे पैसे, बाकी लागणारी स्टेशनरी, सेल्समन आणि इतर खर्च जाऊन मग आमचं प्रॉफिट राहतो. तर रिझनेबल प्राइसमध्ये बेस्ट क्वालिटी फक्त तुम्हाला आरजे ज्वेलर्स देणार आहे. ॲसिड टेस्ट करून कोणीही दाखवू शकत नाही आणि कुठेही खरेदी कोणत्याही व्यापारीकडे करणाऱ्यांना तुम्ही त्यांना विचारा का तुमच्याकडे ॲसिड टेस्ट आहे का आणि करून बघा. प्रत्येक ब्रांचमध्ये आम्ही ॲसिड टेस्टसाठी ॲसिड ठेवलेलं आहे, टेस्ट करू शकतात आणि सोनं किती आहे हे जर बघायचं असेल ना तर तुम्ही सुद्धा ते बघू शकतात. जर मला सोनं निघालं नाही तर 11,000 रुपयाचं आमच्याकडनं बक्षीस हमखास घेऊन जा. खरेदी कुठेही करा, कोणत्याही व्यापाऱ्याकडे करा, ॲसिड टेस्ट आहे का विचारून करा. धन्यवाद.